आपण पाहतो उज्ज्वल निकम यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा मतदान करणार असल्याचं कळतंय। सहकुटुंब ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। दरम्यान वांद्रे परिसरातल्या मतदान केंद्रावर उद्धव ठाकरे हे मतदान करणार असल्याचं आता कळतंय आणि अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आता मतदान करण्यासाठी बाहेर पडतील। सहकुटुंब ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात मतदान करण्यासाठी बाहेर पडणार असल्याचं कळतंय। नक्कीच याच नवजीवन विद्या मंदिर जी शाळा आहे आणि या शाळेमध्येच उद्धव ठाकरे सहकुटुंब आहे ते मतदान करण्यासाठी येणार आहे आणि त्यांच्याबरोबर याच मतदार केंद्रावर रामदास आठवले देखील मतदान करणार आहेत आणि सकाळपासूनच या केंद्रावर आहे ती लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे ती देखील पाहायला मिळते, कारण की दुपारी ऊन मोठ्या प्रमाणात असू शकतं आणि त्यासाठीच ही गर्दी आहे ती पाहायला मिळते। आपण काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, काय सांगाल? तुम्ही देखील सकाळपासून मतदानासाठी? हो, सकाळपासून आलेले मतदान चांगलं वाटतं, गर्दी बघून बरं आहे, चांगलं आहे, सगळ्यांना उत्साह आहे। तुम्हाला म्हणजे काय मतदान करायला आलेला आहात, तुम्हाला काय वाटतंय? कौतुक वाटते। नक्कीच हे मतदानासाठी जी रांगा आहेत ते लागलेले आहेत। ज्येष्ठ नागरिक आहेत ते देखील पाहायला मिळत आहेत, कारण की सकाळपासून जरी वातावरणात आहे ते बदल आहे त्यामुळे गर्मी देखील आहे तरी देखील लोकांची संख्या मोठ्या संख्येने। आप बताएंगे, आप वोटिंग करने आए थे क्या? आप बोल दिया अभी, मैं बार भी नहीं। नक्कीच हे नागरिक आहेत या मोठ्या संख्येने आहे ते सकाळपासून या मतदार केंद्रावर गर्दी करायला आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे देखील अवघ्या काही वेळामध्येच आहे ते या ठिकाणी येतील सहकुटुंब आणि मतदान करताना पाहायला मिळणार आहेत। रामदास आठवले देखील याच मतदार केंद्रावर आहे ते मतदान करताना दिसून येणार आहेत। अगदी नक्कीच गणेश, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत।